नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या पुढे एक SML बद्दल अगदी डिटेल्स माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण व्हिडिओ सेंड करा, म्हणजे पूर्णपणे तुम्हाला लक्षात येईल की SML म्हणजे काय, SML कधी मिळतो आणि SMLचा फायदा काय असतो याच्याविषयी अगदी डिटेल्स माहिती सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही नीटमध्ये जी क्वालिफाय झालेले उमेदवारांची यादी असते, तर ती CET सेल हे तयार करत असते। तर ही जी यादी आहे ते फक्त आपल्या राज्यासाठीच, म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्यापुरतंच अगदी मर्यादित असणार आहे। तर त्या ठिकाणी जर तुम्हाला ॲडमिशन हवं असेल तर तिथलं डोमासाईल असणं आवश्यक आहे आणि रिझर्वेशनवरती तिथेसुद्धा अगदी त्या पूर्णपणे SML हा आधारित असतो। तर या यादीतूनच तुम्हाला तुमचं गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्मेंट, त्यालाच आपण प्रायव्हेट असं म्हणतो, ते कॉलेजेस मिळत असतात। तर ही यादी कशी तयार होते हे पण अगदी सांगणार आहे। तर नीटचा ऑल इंडिया रँकवरून उमेदवारांना आपल्याला मेरिट रँक दिला जातो। त्याचबरोबर उमेदवारांच्या डोमॅसाईल म्हणजेच राज्यातील रहिवासी असलेले विद्यार्थी, त्यांची ही अट पूर्ण असणं गरजेचं आहे, तिथं पण हा नियम लागू आहे। आणि त्याचबरोबर या यादीमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार तयार होत असते। आणि ती कोणती कॅटेगरी आहे? ओपन आहे, OBC आहे, SC ST आणि EWS इत्यादी ह्या कॅटेगरीमधून अगदी ती पूर्णपणे यादी तयार होते। आणि SML मध्ये काय आपल्याला माहिती पाहिजे किंवा माहिती असणं गरजेचं आहे, तर त्या ठिकाणी तुमचं नाव, तुमचा रोल नंबर आणि नीट ऑल इंडिया रँक, जनरल रँक आणि कॅटेगरी रँक, एवढं ह्या पूर्णपणे SML मध्ये आपल्याला माहिती असते। आणि SMLचा उपयोग काय आहे याच्याविषयी पण सांगणार आहे। तर SMLचा उपयोग हा आपल्याला MBBS करण्यासाठी, BDS, BMS, BHMS आणि BUMS यासारखे आपल्या मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आणि सीट अलॉटमेंट या यादीवरून आपल्याला होत असते। आणि त्याचबरोबर अगदी तुम्हाला ऑप्शन फिलिंग करायची असेल तेव्हा SML वरून आपल्याला चॉईस फिलिंग करता येत असते आणि कॉलेज अलाउड होत असतं त्याप्रमाणे। आणि त्यानंतर SML नंतरची स्टेप बाय स्टेप पुढची प्रोसेस कोणती असते ती पण अगदी मी तुम्हाला सांगणार आहे। तर प्रथम आपल्याला CET सेलवरती रजिस्ट्रेशन करावं लागतं। त्यानंतर ऑप्शन फिलिंग, कॉलेज प्रेफरन्सेस आपल्याला द्यावे लागतात, म्हणजेच चॉईस फिलिंग करावी लागते। त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागत असते आणि त्यानंतरची जी स्टेप आहे त्याला फायनल मेरिट लिस्ट असं म्हणतात। आणि त्याच्यानंतर आपल्याला सीट अलॉटमेंट येत असतात आणि त्यानंतर ॲडमिशन कन्फर्मेशन असं आपल्याला एक लेटर येतं आणि त्यानंतर तिथे कॉलेजवरती जाऊन आपल्याला ॲडमिशन घ्यावं लागतं। आणि महत्त्वाचे पॉईंट्स पण आणखीन काय आहे, तर SML ही फक्त राज्यातल्याच प्रवेश प्रक्रियेसाठी असते, ही पण गोष्ट लक्षात घ्या। आणि ऑल इंडिया कोठालाही लागू होत नाही, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी मी तुम्हाला या यूट्यूबच्या मार्फत पूर्णपणे SML म्हणजे काय, SML हा कधी मिळतो आणि SMLचा फायदा काय आहे हे पण अगदी पूर्णपणे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा, गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल। आणि ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी आमच्या मार्फत जर काउन्सिलिंग घ्यायची असेल तर आमचं सध्या आता पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांना अगदी MBBS, BDS, BMS, वेटरनरी, BHMS या सगळ्या मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन हवं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या काउन्सिलिंगमध्ये सहभाग होऊ शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, ऑल दी बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।